हॅलो फ्रेंड, विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स मधल्या लास्ट लेक्चरला सुरुवात केलेली आहे। या लेक्चरमध्ये आपल्याला 3 प्रॉब्लेम शिकायचे। तिन्ही प्रॉब्लेमचा जो थिंकिंग पॉवर आहे ती थोडी अलग आहे, ते लक्ष द्या, तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रॉब्लेम समजेल। इफ वन ऑफ द लाइन्स गिवन ax² + 2hxy + by² or 0 बायसेक्ट द अँगल बिटवीन कोऑर्डिनेट ॲक्सिस देन शो दॅट। त्याचं म्हणणं काय आहे पहा, ओरिजिनमधून पास होणारी जी लाईन्स आहे ती लाईन, आता ओरिजिनमधून पास होणाऱ्या याच्यामध्ये किती लाईन्स आहे, 2 आहे। त्यामधली समजा एका लाईननं त्या अँगलला बायसेक्ट केलं, बरोबर आहे। याच्यामध्ये 2 लाईन्स आहे, त्या 2 लाईननं हा जो XY प्लेन आहे या XY प्लेनला बायसेक्ट केलेलं आहे। बायसेक्ट केलं म्हणजे हा टोटल अँगल जर तुमचा 90 डिग्रीचा असला तर हा तुमचा 45 डिग्रीचा येईल। किती डिग्रीचा येईल? 45 डिग्रीचा। मग अशाच प्रकारे समजा तुमची दुसरी लाईन जाऊ शकते या ठिकाणी, आणि या लाईनचं जे तुमचं इन्क्लायनेशन आहे, पहिल्या लाईनचं तुमचं इन्क्लायनेशन हे पहा वेगळ्या पेननं रिप्रेझेंट करतो। ही पहिली लाईन जी आली या लाईनचं रिप्रेझेंटेशन, याचा स्लोप आला तुमचा 45 डिग्रीचा अँगल आला। दुसऱ्या लाईनचं किती आला पाहिजे? 45 म्हणजे 90 + 45 म्हणजे किती आला? 135। त्यावेळेस त्याच्यापासून ही कंडिशन डेव्हलप होते, हे प्रूव्ह करा। इथं डायग्राम लय महत्त्वाची आहे। याच्यामधली जी एक लाईन्स आहे त्या लाईनना ॲक्सिसला बायसेक्ट केलं म्हणजे 90 डिग्रीपैकी त्यानं 2 हाफ केला, एक केला 45 डिग्रीचा, दुसरा ऑलरेडी 45चा झाला। त्यावेळेस त्याच्यापासून येणारे इक्वेशन हे प्रूव्ह करा। मग काय करायचं पहा, जॉईंट इक्वेशन घ्या। 2-3 मेथड आहे समजून सांगण्याच्या। जॉईंट इक्वेशन ऑफ लाईन्स, एकदम सिंपल मेथड घेतो। जॉईंट इक्वेशन ऑफ लाईन्स काय आहे तुमची? ax² + 2hxy + by² बरोबर 0। जर आपण याच्यावर याचं ऑक्झिलरी इक्वेशन तयार केलं आणि हा स्लोप जर याच्यात टाकला तर डायरेक्ट उत्तर येऊ शकते। म्हणजे ही मेथड आपल्याला युजफुल आहे। इथं काय येईल पहा, ऑक्झिलरी इक्वेशन ऑफ लाईन। ऑक्झिलरी इक्वेशन ऑफ लाईन्स काय आहे ते पहा, bm² + 2hm + a = 0। मीन्स दिलेल्या प्रॉब्लेममध्ये मला या ठिकाणी एमची किंमत पुट करायची। दिलेल्या प्रॉब्लेममध्ये मला एमची पुट करायची म्हणजे एम कसं करायचं पहा, वन ऑफ द लाईन ऑफ इक्वेशन ए, पहा वन ऑफ द लाईन ऑफ इक्वेशन ए बायसेक्ट कोऑर्डिनेट ॲक्सिस, therefore पहा theta must be equal to 45 degree or theta must be equal to 135 degree। हे तुम्हाला कळलं पाहिजे की नेमके हे पॉईंट कुठून आले आणि कसे आले। डायग्रामला मार्क नाही, पण डायग्राम मला आयडिया किती क्लिअर करून देतात का। यानं जर बायसेक्ट केलं कोऑर्डिनेट ॲक्सिसले, एक थीटा 45 डिग्रीचा आला, दुसरा थीटा किती आला पहा 45 + 45 + 45 म्हणजे 135। therefore m = tan theta tan 45 1, m must be equal to 1 आला। m किती आला? 1। और दूसरा भी तो पहा, और m = tan 135 tan 90 + 45 m - cot 45 -1। हे फ्रॅक्शन ऑफ सेकंदात आलं पाहिजे। दॅट इज m -1, therefore m +-1। आपल्या यमच्या 2 किमती आलेल्या आहे। एक किंमत आली +1 tan 45ची, एक किंमत आली -1 दॅट इज tan 135ची। याच्यावर आपल्याला जास्त डिस्कशन करण्याची गरज नाही। आता आपण काय करणार, therefore इक्वेशन 1 ऑक्झिलरी इक्वेशनमध्ये m ची किंमत पुट करणार। इथं आलं माझं b, इथं आलं माझं +-1² प्लस इथं आलं 2h, इथं आलं माझं +-1 + a = 0। एकदम शांततेमध्ये। इथं काय आलं पहा, b² प्लस असो का मायनस असो, b² +-2h प्लस या ठिकाणी पहा इथं आलेलं आहे bm² + 2hm + a = 0। ऑक्झिलरी इक्वेशन आलं bm² + 2hm + a = 0, b² + 2hm +-1 आला प्लस a आला किती आला तुमचा 0।
म्हणजे तुमच्या रिक्वायर्ड आन्सरमध्ये जे येणारं उत्तर आहे ते काय येऊन राहिलं ते बोर्डवर पहा. कुठंतरी फॉर्म्युला लिहिण्यात सरांनी कुठंतरी चूक केली असं मला वाटून राहिलं पहा. नाही एकदम करेक्टच आहे, एकदम करेक्ट आलं पहा. बी आलं, इथं आलं तुमचा ए प्लस बी मस्ट बी इक्वल टू, हा तिकडे गेला म्हणजे मायनस प्लस झाला, हा 2h आला. तुम्ही सांगा हो सर प्रूफ तर अलगच दिसून राहिला. प्रूफ आला का पहा. याचा स्क्वेअर केला तर हा भेटतो आणि याचा स्क्वेअर केला तर हा भेटतो. स्क्वेअरिंग बोथ साईड ए प्लस बीचा स्क्वेअर मस्ट बी इक्वल टू 4h स्क्वेअर इज द रिक्वायर्ड आन्सर अँड हेन्स इट इज प्रूव्ह. पहा बोर्डवर या ठिकाणी किंमत टाकली, इथं बी आला, इथंही आला, ए प्लस बी प्लस मायनस आला. हा प्लस मायनस काढण्यासाठी याचा स्क्वेअर ए प्लस बीचा स्क्वेअर, मायनसचा स्क्वेअर प्लस, प्लसचा स्क्वेअर प्लस, 2चा स्क्वेअर 4, एचचा स्क्वेअर एच स्क्वेअर, हेन्स इट इज प्रूव्ह. पहा किती सिंपल प्रॉब्लेम होता. यामधल्या एका लाईनने याला बायसेट केला, तो अँगल 45 डिग्रीचा, दुसरा 135 डिग्रीचा, पहिला स्लोप एम आला, दुसरा स्लोप मायनस एम आला, आलेली किंमत ऑक्झिलरीमध्ये टाकून दिली, लगेच रिक्वायर्ड आन्सर यस ऑर नो. आता एक शेवटचा प्रॉब्लेम म्हणजे 2 प्रॉब्लेम आहे, एकामध्ये फॅक्टर पडता एकामध्ये फॅक्टर पडत नाही. अशा गणितात काय करता पहा, एकदम इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे तो. परपेंडिक्युलर डिस्टन्स फॉर्म्युलावर डिपेंड आहे. पहा, फाइंड द जॉइंट इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ लाईन्स, बायसेक्ट द अँगल बिटवीन द लाईन्स. हे पहा, बायसेक्ट द अँगल बिटवीन द लाईन्स हा आत्ता सारखाच प्रॉब्लेम आहे, आत्ता सारखीच भाषा आहे. पहा, ओरिजिनमधून समजा अशा 2 लाईन पास झाल्या. पहा मित्रांनो, ही एक लाईन आणि दुसरी लाईन, हे दोन्ही ओरिजिनमधून पास झाले. आता याच्यामध्ये एक पॉईंट प्रेझेंट आहे पी, त्यानं या लाईनला बायसेक्ट केलं. पहा रेड पेननं दाखवून राहिलो, रेड पेननं, पी ऑफ एक्स कॉमा वाय, आणि डबल अशी एक लाईन बायसेक्ट झाली. तर तुमचा जो रेड डॉट दिसून राहिले ना, त्या रेड डॉटच्या 2 लाईन पहा, दोन्ही लाईन ओरिजिनमधून पास झालेल्या आहे. तर त्या रेड डॉटच्या लाईनचं येणारं जॉईंट इक्वेशन काय हे सांगा. बापरे, बाकी जबरदस्त प्रॉब्लेम आलेला आहे. आता मला काय करायचं पहा, बोर्डवर पहा, फाइंड द जॉईंट इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ लाईन्स विच बायसेक्ट द अँगल बिटवीन द लाईन्स गिवन बाय. म्हणजे याच्यामध्ये 2 लाईन्स आहे, पहिली लाईन ही दुसरी लाईन ही असेल, तर मला ही लाईन आणि या लाईनचं मला त्या ठिकाणी जॉईंट इक्वेशन काढायचं. फाइंड द जॉईंट इक्वेशन, अंडरलाईन द वर्ड जॉईंट इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ लाईन बायसेक्ट बिटवीन द अँगल बिटवीन द लाईन्स गिवन बाय. काय करायचं बाकी सोपं आहे असं गणित असलं तर, इथून या लाईनवर परपेंडिक्युलर टाकायचा, इथून या लाईनवर परपेंडिक्युलर टाकायचा, दोन्ही परपेंडिक्युलर इक्वेट करायचे, त्याच्यापासून तुम्हाला याचं बायसेक्टरचं जॉईंट इक्वेशन भेटते. मग डबल आता तोच प्रश्न, परपेंडिक्युलर डिस्टन्स जर काढायचा असेल तर या लाईनवरून या लाईनवर परपेंडिक्युलर टाका. मग याला y बरोबर mx किंवा m1x मायनस y म्हणा, याला y बरोबर m2x मायनस y म्हणा, या पद्धतीनं सॉल्व केल्या जाते. पण जर लाईनचे फॅक्टर पडत असतील तर एक वेगळी मेथड्स आहे. त्या दिवशी मी शिकवलं होतं पहा, समजा हे जॉईंट इक्वेशन दिलं तुमचं, आणि या जॉईंट इक्वेशनमध्ये जर या लाईनचे फॅक्टर पडत असतील एक्स स्क्वेअर प्लस 3xy प्लस 2y स्क्वेअर, तर या गणितामध्ये वेगळी मेथड्स आहे. या लाईनचे फॅक्टर पाडा, इथून परपेंडिक्युलर बायसेक्टर इकडे टाका, दोन्ही बायसेक्टर इक्वेट करा, उत्तर येऊन जाते. मग आता काय करायचं पहा, फॅक्टर होतात का, 2 × 1 2, मल्टिप्लाय केला 2 येतो, ॲडिशन केली तर 3 येते, येऊन राहिले फॅक्टर. 2x स्क्वेअर प्लस 2xy प्लस xy प्लस 2y स्क्वेअर बरोबर 0, हे फॅक्टर आले. याची फॅक्टर येत असेल तर ही नाही तर वेगळी मेथड्स आहे. आपल्याला दोन्ही मेथडचे एक एक प्रॉब्लेम समजून सांगायचा. x इन ब्रॅकेट x प्लस 2y प्लस y x प्लस 2y इज इक्वल टू 0. जर दिलेल्या जॉईंट इक्वेशनचे फॅक्टर पडत असतील तरच ही मेथड घ्यायची, नाही तर ही मेथड तुम्हाला घेता येणार नाही. दुसरी कोणची मेथड आहे सांगतो. इथं काय आलं पहा, x प्लस 2y बरोबर 0 और x प्लस y इज इक्वल टू 0. आता यामधली एक ही लाईन आहे, यामधली ही एक लाईन आहे. आपल्याला कोणत्याही एका लाईनवर आता परपेंडिक्युलर बायसेक्टर त्या ठिकाणी टाकायचं आहे. कोणत्या तरी एका लाईनवर तुम्हाला मित्रांनो त्या ठिकाणी परपेंडिक्युलर बायसेक्टर टाकायचं आहे. मग परपेंडिक्युलर बायसेक्टर टाकताना आता काय करायचं पहा, आता या ठिकाणी मी पी ऑफ एक्स वाय बी एनी पॉईंट घेतो, पी ऑफ एक्स वाय बी एनी पॉईंट ऑफ अँगल बायसेक्टर.
हा कोणचा एक पॉईंट अँगल बायसेक्टरचा असेल. पी ऑफ एक्स वाय बी एनी पॉईंट ऑफ अँगल बायसेक्टर. आता काय म्हटलं मी पहा, याला इक्वेशन नाव द्या, याला 1 म्हणा, याला 2 म्हणा आणि असं म्हणा ड्रॉ परपेंडिकुलर पी ऑफ एक्स कॉमा वाय ऑन लाईन 1,2. तुम्हाला काय करायचं, परपेंडिकुलर बायसेक्टर लाईन 1,2 वर टाकायचा. समजा पहिला परपेंडिकुलर बायसेक्टर P1 आहे, दुसरा P2 आहे, तर मग देअरफॉर काय येईल पहा, P1 मस्ट बी इक्वल टू P2 डायग्राम जर असेल तर. आता आला प्रश्न, सर परपेंडिकुलर डिस्टन्स काढून दाखवा. चला तुमच्यासाठी ते बी काम करू आपण. इथं P आलं, इथं तुमची लाईन आली, इथं x + 2y बरोबर 0 आलं, इथं x, 2y आलं. तर या ठिकाणी काय येईल पहा, ax1 + by1 + c अपॉन √a² + b². परपेंडिकुलर डिस्टन्स पहा काय आलं, परपेंडिकुलर डिस्टन्स हे आलं तुमचं 1 × x + 2 × y अपॉन 1² + 2². डायरेक्ट काढायचं आपल्या P1, एक x + 2y वर x + y वर. पहा अंतर किती आलं, x + 2y अपॉन 1² + 2². P2 डिस्टन्स किती आलं पहा, P2 डिस्टन्स x + y अपॉन 1² + 1². काही मुलांनाच हा प्रॉब्लेम समजतो कारण त्याचं परपेंडिकुलर डिस्टन्सची प्रॅक्टिस चांगली केलेली असते. हे पहा इथं रफमध्ये सरांनी डबल एकदा शिकवलं तुम्हाला, 1 × x 2 × y x + 2y, याचा कोइफिशियंट 1 याचा कोइफिशियंट 2. हे झालं P1, हे झालं P2. P ऑफ एक्स वाय बी एनी पॉईंट ऑन परपेंडिकुलर बायसेक्टर डॉ परपेंडिकुलर P ऑफ एक्स वाय ऑन लाईन 1,2. 1ला P1 म्हटलं, 2ला P2 म्हटलं, झालं. आता काय आलं पाहिजे इथं, x + 2y अपॉन 4 आणि हा एक आला 5. इथं आलं x + y अपॉन इथं आलं √2. क्रॉस मल्टिप्लाइड करा, √2 इन ब्रॅकेट x + 2y √5 इन ब्रॅकेट x + y. स्क्वेअरिंग बोथ साईड करा, स्क्वेअरिंग बोथ साईड इथं आलं √2चा स्क्वेअर x + 2y ब्रॅकेटचा स्क्वेअर. इकडं काय आलं सांगा, √5 x + y चा स्क्वेअर. इथं आलेले 2x² + 4xy + 4y² इज इक्वल टू 5x² + 2xy + y². शांततेनं सॉल्व करा. 2x² 8xy + 8y², 5x² 10xy + 5y² प्लस किती आलं तुमचं 5y². जस्ट ॲडिशन करा, कोणत्याही टर्मला शिफ्ट करा, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. आता या 5 मधून 2 गेले, डायरेक्ट उत्तर लिहितो मी. इथं आलं 3x², हे 10xy - 8xy, हे आले -2xy. नंतर 8y² मधून 5y² गेले, हे आलं -3y² बरोबर 0. दिस इज रिक्वायर्ड इक्वेशन. दिस इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ अँगल बायसेक्टर. शेवटचा प्रॉब्लेम असल्यामुळं जास्त लक्ष द्या. दिस इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ अँगल बायसेक्टर. एकदा साईनकडे आपल्याला एकदा शांततेने पाहायचं. पहा साईन अशी वाटते कुठेतरी चुकली. इथं आलं 5, इथं आले 2xy म्हणजे 10, इथं आले 5 करेक्ट आलं. इथं आलं x² + 4xy + 4y². या 2नं मल्टिप्लाय केलं 2x², इथं +8xy + 8y². या 5x² मधून 2x² गेले, 3x² राहिले. 10xy मधून 8xy गेले, +2xy राहिले, निघलं करेक्शन. नंतर 5y² मधून 8y² गेले, -3y² आलं. दिस इज द अँगल बायसेक्टर ऑफ द गिव्हन प्रॉब्लेम. विद्यार्थी मित्रांनो, या गणितामध्ये आपल्याला अँगल बायसेक्टरिकला म्हणजे रेड पेनवाला डॉटेड लाईनचं जॉईंट इक्वेशन काढायचं. आपल्या जो CETसाठी डायरेक्ट बी फॉर्म्युला आहे, आपण डायरेक्ट फॉर्म्युलासुद्धा तुम्हाला तयार करून दाखवू. सुरुवातीला जर या जॉईंट इक्वेशनचे फॅक्टर पडत असतील तर याच्यामधल्या 2 लाईन वेगळ्या करा.
पी पासून पहिला परपेंडिक्युलर टाका, पी पासून दुसरा परपेंडिक्युलर टाका, दोन्ही परपेंडिक्युलर इक्वेट करा, स्क्वेअरिंग करा, एका मिनिटाच्या आत तुम्हाला अँगल बायसेक्टरचं इक्वेशन येते. पण जर समजा या लाईनचे फॅक्टर पडत नसतील तर तुम्हाला या मेथडनं प्रॉब्लेम सॉल्व करता येणार नाही. जर या लाईनचे तुम्हाला बायसेक्टर काढायचा असेल आणि फॅक्टर पडत नसतील तर अशा वेळी आता आपण जो प्रॉब्लेम शिकलेला आहे तोच प्रॉब्लेम तसाच्या तसाच प्रॉब्लेम आहे, पण दोन्ही प्रॉब्लेममधला डिफरन्स जोपर्यंत लक्षात येणार नाही तोपर्यंत प्रॉब्लेम सॉल्व करता येणार नाही. ओरिजिनमधून पास होणाऱ्या ही एक लाईन्स आणि दुसरी ही एक लाईन्स, अशा दोन लाईन्स पास झाल्या. याच्या मधातला अँगल बायसेक्टर म्हणजे हा अँगल बायसेक्टर. आता याची दुसरी लाईन म्हणजे इकडून जाणारी, तर या रेड लाईनचं येणारं जॉईंट इक्वेशन आपल्याला सांगायचं. ते सांगण्यासाठी रूल्स आहे, हा जो पी पॉईंट घेतला एक्स कॉमा वाय, तिच्याहून सरळ सरळ एक परपेंडिक्युलर इकडे टाका, याला P1 म्हणा, दुसरं इकडे टाका, याला P2 म्हणा. दोन्ही डिस्टन्स सेम असते त्यावेळेस त्याचं येणारं इक्वेशन काढा. की सोपं होतं. तुम्ही आत्ता याच्या अगोदरच्या गणितात जॉईंट इक्वेशन घेतलं, फॅक्टर पाडले, पहिला परपेंडिक्युलर टाकला, दुसरा परपेंडिक्युलर टाकला, दोन्ही इक्वेट केलं, स्क्वेअरिंग केलं. पण त्या दिलेल्या जॉईंट इक्वेशनमध्ये फॅक्टर पडत होते. आता या जॉईंट इक्वेशनमध्ये फॅक्टर पडता का पहा, 5x² + 6xy - y² बरोबर 0. तुम्ही मनानं कसे कसे फॅक्टर पाडता तसे चालणार नाही. मल्टिप्लिकेशन केलं तर -5 येते आणि ॲडिशन केली तर +6 येते. असं इम्पॉसिबल आहे फॅक्टर पाडण्यात. मल्टिप्लिकेशन केलं तर -5 येते आणि ॲडिशन केली तर +6 येते. म्हणजे इथं फॅक्टर पडत नाही, इथं आपल्याला सेपरेट लाईन केल्या जात नाही. म्हणजे टेक्निक बदलावा. कशी बदलावा, M1, M2 आर स्लोप ऑफ लाईन passing through origin. M1, M2 are slope of line passing through origin. Therefore, M1 plus M2 minus 2h/b minus 6 upon -1 must be equal to 6. हे बघा, 2h म्हणजे 6, b म्हणजे -1, मायनस मायनस प्लस, M1 plus M2 must be equal to 6. M1, M2 बरोबर a/b means 5/-1 बरोबर -5. इक्वेशन नंबर 1. आता इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन कॅल्क्युलेशन खतरनाक येणार आहे. काय आलं पहा, y = mx, that is y = m1x, that is m1x minus y = 0. इक्वेशन A. Similarly, m2x minus y बरोबर 0. इक्वेशन B. Let P of x, y be the angle bisector. P of x, y हा अँगल बायसेक्टर झाला. ड्रॉ perpendicular P of x, y on line A and B are P1 and P2. Draw perpendicular P of x, y on line A and B are P1 and P2. आता P1, P2 एक अंतर काढून दाखवतो पहा. जाऊ द्या, काही बिघडत नाही, पण जागा कमी आहे रे. P of x, y प्रॉब्लेम मोठा आहे, रब काढायचं काम करू शकते. M1x minus y बरोबर 0. याला P1 जर म्हटलेलं असेल तर P1 बरोबर M1x minus y अपॉन m² + 1 असा P1 येतो. P2 बरोबर पहा, P2 बरोबर काय, m2x minus y अपॉन m2² + 1 झालं. बट परपेंडिक्युलर बायसेक्टरमुळं P1 मस्ट बी इक्वल टू P2. म्हणजे काय आलं पहा, m1x minus y अपॉन m1² + 1 मस्ट बी इक्वल टू m2x minus y
अपॉन m2 स्क्वेअर प्लस 1. आता हे वो कॅल्क्युलेशन पहा, m2चा स्क्वेअर प्लस 1 इंटू m1x मायनस y, m1 स्क्वेअर प्लस 1 इंटू m2x मायनस y. आता हे स्क्वेअरिंग बोथ साइड कॅल्क्युलेशन. m2चा स्क्वेअर प्लस 1 इन ब्रॅकेट m1 स्क्वेअर x1 स्क्वेअर मायनस m1 xy प्लस y स्क्वेअर प्लस किती आलं y स्क्वेअर. सिमिलरली इथं असेल m2 स्क्वेअर प्लस 1 इंटू m2चा स्क्वेअर x मायनस m2 xy प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू 0. शांततेने मल्टिप्लाय करा आणि इक्वेट करा. हे बा, m2चा स्क्वेअर m1चा स्क्वेअर x स्क्वेअर, शांततेनं, m2चा स्क्वेअर m1चा स्क्वेअर x स्क्वेअर मायनस m1 m2 xy, बरोबर आहे, प्लस m2 स्क्वेअर y स्क्वेअर. झाली पहिली टर्म. दुसरी 1 मल्टिप्लाय करा जसंच्या तसं, काय येईल पहा, प्लस m1 स्क्वेअर x स्क्वेअर मायनस m1 xy प्लस y स्क्वेअर. किती सिंपल पहा, मजा आली. यानं याला मल्टिप्लाय केलं, यानं याला मल्टिप्लाय केलं. एकदा शांततेने चेक करा. m1 स्क्वेअर x स्क्वेअर m1 xy y स्क्वेअर. आता m2 घ्या. चला पहा, आता हे याचं मल्टिप्लाय, हां, इथं येईल m2 स्क्वेअर क्रॉस मल्टिप्लाइड झालं ना, m2 स्क्वेअर m1 स्क्वेअर पाहिजे पहा. इथं जर तुमचा m2 स्क्वेअर आला तर इथं तुमचा m1 स्क्वेअर पाहिजे. हे m2 स्क्वेअर m1 स्क्वेअर इथं काय येईल पहा, m1 स्क्वेअर m2 स्क्वेअर x स्क्वेअर झालं, मायनस बरोबर आहे, मायनस स्क्वेअर कुठं लावतो, m2 स्क्वेअर m1 स्क्वेअर. तर पहिलं मल्टिप्लिकेशन आलं m2 स्क्वेअर m1 स्क्वेअर मायनस m1 m2 स्क्वेअर पाहिजे होतं, m1 m2 स्क्वेअर जमलं, मायनस m1 m2 स्क्वेअर प्लस m2 स्क्वेअर y स्क्वेअर. करेक्ट लिहिलं. आता पहा, m1 m2 स्क्वेअर x स्क्वेअर मायनस m2 m1 स्क्वेअर xy, हं, m2 m1 स्क्वेअर xy प्लस m1 y स्क्वेअर. अल्जेब्रिक कॅल्क्युलेशन मोठे, लक्ष द्या, लक्ष इकडे तिकडे जाऊ शकते, त्याच्यामुळं सगळ्या जणांनी बोर्डवर पहा. इकडचं मल्टिप्लिकेशन कसं आलं, 1 मल्टिप्लाय केल्यावर प्लस m2चा स्क्वेअर x स्क्वेअर मायनस m2 xy प्लस y स्क्वेअर, बरोबर आहे. ह्या टर्म इक्वेट केल्या सरांनी इज इक्वल टू आल्या. आता काय करायचं, दोन्ही टर्म एक साईडला आणा. दोन्हीकडच्या सारख्या टर्म जर कॅन्सल होईत असेल तर कॅन्सल करा, पण माझ्या मते एकही टर्म कॅन्सल होऊन नाही राहिली. होत असेल तर कॅन्सल करा, होत नसेल तर कॅन्सल नाही केलं तरी चालेल. पहा, आता कॅन्सल कोणी होत असेल तर प्रयत्न चालू आहे आपले. या ठिकाणी m1 स्क्वेअर m2 स्क्वेअर ही टर्म तर चालली आपली. दुसरी y स्क्वेअर चालली, बरोबर आहे का. चला, जात असेल तर जाऊ द्या. हे बा, ही टर्म m1 स्क्वेअर m2 स्क्वेअर, ही y स्क्वेअर वालीच टर्म गेली. आता मायनस, हे बा, ही टर्म आहे, ही m1 x स्क्वेअर, डबल करूया का, m1 x स्क्वेअर m2 x स्क्वेअर, ह्या टर्मला जवळ घ्या. m1 स्क्वेअर x स्क्वेअर प्लस m2 स्क्वेअर x स्क्वेअर मायनस झालं. आता xyच्या टर्म पहा, मायनस m1 m2 स्क्वेअर xy ही इकडं गेल्यामुळं ही येईल माझी प्लस m2 m1 स्क्वेअर xy. जमलो, बरोबर आहे. आता प्लस या ठिकाणी मायनस m1 xy मायनस m2 xy
या ठिकाणी पाही मायनस m1xy मायनस m2xy, इथं आलं मायनस m1xy प्लस m2xy, ही टर्म इकडं आली. आणि शेवटची टर्म जी आहे ती कोणची राहिली पहा फक्त आता, ही राहिली प्लस m2चा स्क्वेअर वाय स्क्वेअर मायनस m1 स्क्वेअर वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. आपल्याला दिलेला पूर्ण स्टेप एकदा चेक करून पाहणे, पूर्णच्या पूर्ण स्टेप, त्यावेळेस आपला प्रॉब्लेम बरोबर येण्याचे चान्सेस जास्त आहे. एक्स स्क्वेअर m1 स्क्वेअर मायनस m2 स्क्वेअर, बरोबर आहे. या ठिकाणी m1 m2 कॉमन काढा, m1 m2 प्लस m1 m2 कॉमन काढले, xy बी कॉमन काढलं, m1 m2 xy कॉमन काढलं. इथं कोण राहिलं पहा, m1 मायनस m2. हे बघ इथं काय केलं आपण, m1 m2 xy कॉमन काढले, म्हणजे इथं राहिलं m1, हे बघ प्लस हे प्लस m1 राहिलं आणि मायनस m2 राहिलं, बरोबर आहे. प्लस म्हणजे ह्या टर्म संपल्या. आता या दोन टर्ममधून काय केलं, xy कॉमन काढलं, म्हणजे काय राहिलं मायनस xy कॉमन काढलं, मायनस xy कॉमन काढलं. इथं काय शिल्लक राहिलं, m1 मायनस m2, मायनस xy कॉमन काढलं, इथं पहा मायनस मायनस ऑफ मायनस प्लस. शेवटी माझी जी टर्म शिल्लक राहिली ती कोणची पहा, y2 ने फक्त वाय स्क्वेअर कॉमन काढला, तो राहिला माझा m2 स्क्वेअर मायनस m1चा स्क्वेअर इज इक्वल टू 0. m2 स्क्वेअर मायनस m1चा स्क्वेअर इज इक्वल टू 0. पहा या ठिकाणी दिलेल्या पूर्ण टर्म ऑब्झर्व करत जा, त्यामधल्या ज्या ज्या टर्म कॉमन निघतील त्या त्या काढा. डबल एक काम करतो पहा, एक्स स्क्वेअर इन ब्रॅकेट m1 मायनस m2 m1 प्लस m2 फॅक्टर तयार केले, प्लस m1 m2 बरोबर आहे, एक्स वाय इन ब्रॅकेट m1 मायनस m2, इथं मायनस एक्स वाय, इथं आलं m1 मायनस m2, बरोबर आहे. इथं मायनस जर साईन कॉमन काढली तर इथं राहते m1 मायनस m2 m1 प्लस m2 इज इक्वल टू 0. पहा मित्रांनो, इथं जर मायनस साईन कॉमन काढली तर m1 स्क्वेअर मायनस m2 स्क्वेअर तयार होतो, बरोबर आहे. म्हणजे आपले पूर्ण फॅक्टर त्या ठिकाणी पडले, डिवायडेड बाय m1 मायनस m2. काय आलं पहा, एक्स स्क्वेअर m1 प्लस m2 प्लस m1 m2 xy, बरोबर आहे, मायनस एक्स वाय, मायनस कोणाला तुमचं xy, m1 मायनस m2 गेला, मायनस वाय स्क्वेअर इन ब्रॅकेट m1 प्लस m2 मस्ट बी इक्वल टू 0. पहा मित्रांनो, डिवायडेड बाय m1 मायनस m2, ही टर्म तुमची कॅन्सल होईल, ही टर्म तुमची कॅन्सल होईल, ही टर्म तुमची कॅन्सल होईल, ही टर्म तुमची कॅन्सल होईल. एक्स स्क्वेअर m1 प्लस m2 m1 m2 xy मायनस xy. फॉर्म इक्वेशन 1. इक्वेशन 1 वरून व्हॉट इज m1 प्लस m2 6, व्हॉट इज m1 m2 मायनस 5. इथे किती राहिलं पहा, 6x स्क्वेअर m1 m2 मायनस 5xy मायनस xy मायनस व्हॉट इज झालं ऑफ m1 प्लस m2, तिथं आलं तुमचं 5y स्क्वेअर इज इक्वल टू 0. काय आलं पहा, 6x स्क्वेअर मायनस 6xy मायनस 5y स्क्वेअर इज इक्वल टू 0. 6x स्क्वेअर, बरोबर आहे, त्याच्यानंतर मायनस 6xy मायनस 5y स्क्वेअर मस्ट बी इक्वल टू 0. असं आपलं त्या ठिकाणी ऑप्शन आलेलं आहे. 6x स्क्वेअर आलं, त्याच्यानंतर मायनस 5 मायनस मायनस 6 आलं, आणि त्या ठिकाणी आपलं मायनस 5y स्क्वेअर बरोबर 0. अशा प्रकारे या गणिताचं उत्तर डेव्हलप झालेलं आहे. कुठंतरी रॉंग झालं आहे. मित्रांनो, या स्टेपमधून एकदा कॅल्क्युलेशन पहा. स्क्वेअरिंग बोथ साईड, इथे m1 स्क्वेअर प्लस 1, इथं m2 स्क्वेअर मायनस 2m1 x1 y1 प्लस y स्क्वेअर m1 स्क्वेअर प्लस 1 m2 स्क्वेअर मायनस 2m2 xy प्लस y स्क्वेअर a मायनस बी a प्लस बीचा वर्ग लावला. या टर्मनं याला मल्टिप्लाय केलं पूर्ण टर्मला, नंतर या टर्मला मल्टिप्लाय केलं पूर्ण टर्मला, बरोबर आहे. नंतर m1 स्क्वेअरनं मल्टिप्लाय केलं, m2 स्क्वेअरनं मल्टिप्लाय केलं, ह्या टर्म इथपर्यंत आल्या. दोन्हीकडच्या सारख्या टर्म आपण कॅन्सल केल्या, त्यामध्ये ही टर्म आणि ही टर्म गेट कॅन्सल झाली. आता काय केलं पहा तुम्ही, m1 स्क्वेअर एक्स स्क्वेअर, म्हणजे तुम्ही आता मी राऊंड करून दाखवतो, त्या टर्म जवळजवळ आणायचा प्रयत्न करायचा. पहा
ही जी m1x² आहे आणि या ठिकाणी डबल एक टर्म आहे तुमची पहा m2x² हे ही टर्म एका खाली एकच आलेले आहे पहा, तुम्हाला दिसून राहिले असेल झिकझॅक लाईन, याला जवळ घेतलं m1² मायनस m2² आलं. त्याच्यानंतर इथं आलं तुमचं पहा ही स्ट्रेट लाईन घ्या आणि त्या स्ट्रेट लाईनला ब्रेक करा असं, ते तुमचं -2m1 m2² xy. ही स्ट्रेट लाईन घ्या, या स्ट्रेट लाईनला ब्रेक करा, याला ट्रान्सफर करा, हे मायनसचं इकडं प्लस झालं पहा 2m2 m1² xy आलं. त्याच्यानंतर उरलेली कोणची टर्म आहे तुमची, फक्त आता एक टर्म माझी उरलेली आहे ती म्हणजे पहा -2m1 xy, म्हणजे याला कोणचा सिम्बॉल दाखवतो पहा, गोल दाखवतो 2m1 xy आणि 2m2 xy, त्याला जवळजवळ घ्या, हे आलं -2m1 xy प्लस 2m2 xy. आता उरलेली कोण एक केस पहा तुमची m2y² -m1y² झालं. आता मायनस साईन थोडी शांततेने कॉमन काढा पहा, या दोघांमधून x² कॉमन काढला m1 - m2चा वर्ग, यामधून +2m1 m2 कॉमन काढले, इथं राहिला m1 - m2. या दोघांमधून -2xy कॉमन काढले m1 - m2, यामधून y² कॉमन काढले तुम्ही, बरोबर आहे. ॲक्च्युअली इथं -y² कॉमन काढायला पाहिजे, मग m2² - m1 राहील. इथं येईल तुमचा a² - b², a - b a + b, इथं 2m1 m2 xy m1 - m2 -2xy m1 - m2. इथं मायनस साईन कॉमन काढल्यावर या ठिकाणी राहिलं m1 - m2 1 + m1 m2, m1 - m2 डिवायडेड बाय m1 - m2, हे इक्वेशन आलं तुमचं. या इक्वेशनमध्ये फॉर्म इक्वेशन 1 वरून जो चेंज होतो तो सांगा. 6x² m1 m2 -5 -10xy -2xy -6y² बरोबर 0 डिवायडेड बाय 6 x² - 2xy -y² बरोबर 0. दिस इज अँगल बायसेक्टर ऑफ द गिवन इक्वेशन. पहा अँगल बायसेक्टरच्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ज्या गणितामध्ये या जॉईंट इक्वेशनचे फॅक्टर पडतात ते त्याच्या अगोदरच्या गणितात झालेले आहे. ज्या गणितामध्ये अँगल बायसेक्टरचे फॅक्टर पडत नाही अशा गणितामध्ये जॉईंट इक्वेशनला m1 + m2 काढा, m1 m2 काढा. m1 and m2 आर द स्लोप ऑफ 2 लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. पहिल्या लाईनचे इक्वेशन m1x - y बरोबर 0, m2x - yx बरोबर 0. p वरून परपेंडिक्युलर बायसेक्टर काढा, पहिला p1 काढा, नंतर p2 काढा. परपेंडिक्युलर बायसेक्टर सारख्याच अंतरावर असतो म्हणून p1 मस्ट बी इक्वल टू p2. या कंडिशन सारख्या अंतरावर, दोन्ही किंमत टाका, क्रॉस मल्टिप्लाइड करा आणि याच्या पुढं तुमची परीक्षा लागणार आहे. तुम्हाला अल्जेब्रिक कॅल्क्युलेशन येतात का नाही येत, याच्या पुढं दिसायला अवघड आहे, समजायला कॉन्सन्ट्रेशन लागल्यावर सोपं आहे. याचं स्क्वेअरिंग करा, यानं याला मल्टिप्लाय करा, यानं याला मल्टिप्लाय करा, यानं याला मल्टिप्लाय करा, यानं याला मल्टिप्लाय करा. इथंच पहा दोन्हीकडच्या सारख्या टर्म कॅन्सल करा, x² कॉमन काढा, xy कॉमन काढा, y² कॉमन काढा, a² - b² ची टर्म लावा, डिवायडेड करा, इक्वेशन 1 ची किंमत टाका, सॉल्व करा. या ठिकाणी चॅप्टर संपला. स्टॉप हिअर. थँक्यू.